छंट्या नम्मी थान थान थाऊ नम्मी काय रे आला हा नम्मी नम्मी करत थाऊ अंडा थाऊ कुठून आणलं रे? काही स्वीटो यानं पाय हात आणलं बा, काही पुरी आणली कोणाच्या घरचं, कोणाच्या घरून आणला? कुठं त्या थाऊ थान थान थाऊ कोणाच्या घरून आणला थाऊ ना? कुठे गेलता तू? कोण दिला द्या आधी आधी दा दे दादा कोण दिला? कुठे गेलता तू? आई अब जाऊ ना मग मला बी तसं यास लागते. आता हरभरा सण घ्यायची ती मला वजे वजे म्हणलं घेऊन येऊ. हा येईन ना मग येईन. चालतं मग तो झाले की आवाज देजो. मग आई वा आली रे देजो बा. तो झाले की आवाज देजो. काय रे दिनू? अरे ते मनकर काकू बोलून राहील ती हरभरा आणायला जाऊ म्हणे बाई. आता सोंग्याला झाला भर म्हणे साजरा आता भुरटून राहिला म्हणे. तर आणू म्हणे एक खेप. काय होतं? हे कोणाच्या घरी गेलता? हा कुठून आणली ही पुरी आहे ना? अरे मनकर नानं दिली. मनकराच्या घरी होती ना मी तिनं केली मग गेले दिली एक हातात. खा ना खाय याला तर दिसतं खाय म्हणल्याला खाणे घरी घेऊन आलो. आई तुला माहित आहे ना त्याचं नाही होत, बात्याचं पोट बिघडते. दे रे मला दे. श्यामा श्यामा मला दे ना अर्धा अर्धा. दे तुला नन्नीले दे. नन्नीन मम्मीन का म्हणते तो तर भंगानं. दे तिले दे त्याच्या जोडचा. दे मला देते श्यामा देते मला श्याम श्याम आहे मला आला येतो. दे रे बाळा मला. हे घे हे आपल्या घरी काय आहे हे खा तू. पापड खाते ना पापड ते दे मला त्याची आहे खाऊ देणारे. अरे काय 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 हे आहे की ते. अरे गरम गरम पुरे तळून राहिले तिने केल्या तिच्या घरी मसाल्याच्या पुऱ्या तिखट मिठाच्या. मग आता मी गेली हा मा संग होता तर दिलेली एक साजरी जाय ना. काही नाही होत ना तार आहे ना का शिडा आहे का. खाऊ दे बा खाऊ दे काही होत. खा रे बा श्यामा खाऊ दे बा शेटो. आवाज गरमच आहेत ना थंडी म्या फूक मारून थंडी ती हे आहे ते काही नाही होत त्यानं. आई ते तुला पासबुक दे ना मला. कोणचं बापा? त्या दिवशी मी नवं पासबुक आणलं नाही का तुले कोऑपरेटिव्ह बँकेचं? तो दिलत तर खरी. मला देल तर काय सांगा म्या कुठे ठेवलं तर. मग मी आणतच ठेवलं असेल. हिरे कुठे ठेवणार आहो मी? त्या अलमारीतच असेल. मग काही ध्यान नाही तुला देशील माझ्यावर तर मग काय माहित बाबा मी यात भुलली आता. अलमारीतच असेल पण इकडे तिकडे ठेव नाही मी. कुठे देल तर पण तुया कमाल आहे आई तुली. एक पासबुक नाही सांभाळता येत तुले. टाको अलमारीची चाबी. चाबी का मी संग घेऊन हिंडतो तर ती जाय त्या उस्तीच्या खाली. आई आता झाला तर स्वयंपाक केला मी. फक्त तेवढे कपडेच राहिले. आई अण्णा आज थोडासा वेळ आहे तर जाऊ का मी याच्या सोबत? श्यामले पायसान का मी? कुठे चालले? काही नाही अकोल्याले म्हटलं थोडंसं काम होतं. काही थोडस आता उन्हाळा लागू राहिला तर म्हटलं श्यामसाठी काही कॉटनचे बनेना काही कोणता ड्रेस गिस असं घेऊन येतो. तर म्हटलं जातो म्हटलं. जा ना मग जा ना. काय राहिलं मग घरचं स्वयंपाकात झालं का? तो स्वयंपाक केला का लागे? तो नाश्ता नाही केला का? नाही मग स्वयंपाकच केला. म्हटलं रानात चाललं तर मग तुम्हाला टेन्शन नाही. तर नाश्ता केला नाश्ता खाल्ला असता मग स्वयंपाक राहिला असता तर मग अजून स्वयंपाकाचं तुमच्या जीव भरोशावर राहिलं असतं समजा. तर करून टाका. मग सगळा स्वयंपाक केला मी. वरण भात केलं लागे बारीक चिवडची भाजी केली गिपड भाजून ठेवले. सगळं झालं. फक्त तेवढे थोडे राहिले तर राहू द्या. ते असं काही अर्जंट ते का अर्जंटचे आहेत. उन्हाळा कधी धुतलं कधी वाढतात ते. मी जातो याच्या सांगा तुम्ही श्यामले पाहिजा. अहो येते मग मी. आई पाहताच मला आपण जाऊ मग. मी पहिले जातो येतो वापस येईन तुले. आता मला पहिले बँकेत जावं लागते. तू कुठे मामा इंट? तुम्ही गेले की हे सांगता मग माझं झालं आता. मी येते ना बँकेत. का मला काय भूत खातात काय? बँकेत पण येते मी तुमचं बस. असं का तुम्हाला 10 घंटे काम आहे का त्या बँकेत? मग तिकडचं तिकडे तुम्ही जासाल परत येसाल. मग अजून घरी आले की म्हणसाल आता जर आलं राहू दे आता उद्या जाऊ परवा जाऊ. आता माझं सगळं आटपलं तर म्हटलं मग जाऊन येऊ ना. येतो मी काही नाही होत माझं तयार आहे मी. मग बँकेत तुम्ही काम करेपर्यंत मी थांबेल तिथं. मला का थांबी काय? हे सोंग गेली कुठे घेता? तो राहते आईजवळ. आई वागवतात त्याले. नाही मम्मी नाही खात खाऊ. आजीले द्यायचंय. जा आजीजवळ. आजी भूर चालली. श्यामली भूर नेते आजी. श्यामली भूर न्या बरं. हो चाल रे बाबू भूर जाऊ आपण. काय बाबा ये रे बाबू चाल भूर.
आता चालले का तुम्ही? मग जासान ता वक्ती नीन ना त्याला बाहेर आतासून घेऊन जाऊ का मी? निघशील ता वक्ती ना. पाहिजे होय त्याले उन्हाचं काय? उन्हात मेनू त्या दुपारी ऊन तपते. हो आता मी कुठे त्याला काय काय कुठे व्रत घेऊन जाणार आहो काय? दे पारून गेली तर जाईन फक्त मन करणार संग हरभरा आणले वावरात येईन मग त्याला संग काय होते. आज नको जाऊ, अर्जंट आहे का तो हरभरा आणणं? त्याला नको नेऊ वावरात, उद्या जाजू मग. आता आज आम्ही घरी नाही पण तू त्याला घेऊन वावरात जातो का? एवढं काय अर्जंट आहे? आता आज आम्ही बाहेर चाललो ना, आजच तुला वावरात जायला लागते काय? उद्या जाजो. बाबूला बाबू घरी आहे, त्याला घरीच बागू जो, वावरात नको नेऊ त्याला, ऊन गिन लागेन. हा पाहिजा पाहिजा बरोबर. हा वर करा तो वर वर केलं तर म्हणजे कसं मग खाली असं हे नाही होत नाही तर खाली लमकते ती. तट बांधा तट. पाय न अजून किती तट बांधतो इकडे घे ना आता याले. तो पाय मा डोक्यावर ठेवा ना. काय हो दोन मग केस खराब होतात ना. आज तर केस धुतले. थांब मग मॅट बाई, थांब इथे 2 रुपये बरोबर पकडतो ते, नाही तर दिशी ओढून पडीत मी इकडे. एक तर सारे झाडं मांडून ठेवले, एवढ्याला कुण्या लागतील मले. काय व सोडत नाही ना मी बरोबर पकडलं ना. अहो वरचे झाड सोकत आले बिचारा पान लय सोकले व तेली आण लागते खाली. हे तू वरच टाका नेट बांधून. वर कुठे बांधतं मा डोक्षेली? तू राय उभी धरून मॅट. वर कुठे बांधताय तेव्हा जाऊ दे, ते उन्हाळ्यात मरतातच, मग पावसाळ्यात दुसरे लावतो. तुला काही काम नाही ना एवढे बस 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 साऱ्या घरात झाडं जमा केली निरा मॅटा सारखी. हा जा तसं तर दिसते झाड मी खाली आणतो ते सगळे या नेटच्या खाली इथं मांडून देतो की. किती चांगले झाले पाना ते गुलाब किती चांगला झाला. फुले देऊन राहिला अजून फुले देऊन राहिला मस्त रोप भेटेल आहे ते. आता या उन्हाळ्यात खराब होईल बिचार लय सोकले व. माय काय करून राहिला माय हा नेट बांधून वाटते तो. हा बायको म्हणून ते तर त्याला ऐकाच लागते. पडशील ना मग आता हाय ना ते साजरी बांधेल अजून काय करावं लागते त्याला. हा ती शिडी किती खराब हे कावा काही म्हणत जर त्याला पडला गिडला आता. आता मी पकडून त्याच्यासाठी आहे ना पळत गिळत नाही. पडलाय तर तुला काय होणार आहे? महापोरग लंगड जागेवर बशीन तुला काय आहे? आ मग उतर खाली बस झाला. भल्ला पुडका मायले माय आहे ती, तिला मला काळजी आहे. पाय बरं आली बिचारी, तिला वाटलं मा पोरग हे म्यासून कुठेही चढवते, हा पडीन मा पोर हातपाय मोडीन, म्हणून आली माली आई की काळजी घेते माली. आणि तू पाय मला म्हणतो अजून बांधा अजून वर व्हा वर व्हा. हा फरक असते बायतून मायत, समजला? माय शेवटी मायच असती. असं बोला मग तुमच्या आईला आता शिडी पकडायला चाल मी. हो मॅट बाई, हो मॅट हे शिडी पकडला पडीन हे. आता बोलवा तुमच्या आईले लय मया हाय तेले कोरडी मया दाताले का मया. चालले आधी गोष्टी चालले तिकडे. मी चांगली पकडून उभी आहे हे बार पळा का धडा मला काही नाही करा लागत. ओय ओ मॅट ओ पकडलं हे. ओ पिंके मॅट का मी पडीन ना. पळा पळा चांगले. आज झाडलं नाही का हे? आई झाडलं होतं ना ते हवातली ना आता म्हणून ते आता काही झाडाची पाने उकले की नाही ते पडतात. राहू द्या ना मी झाडते ना. राहू दे झाडतो ना मग मी. हा पडले असते ना मग मी म्हणलं झाडलंच नाही का आज. आई राहू द्या ना. हे दूध घ्या ना दूध केलं ना. दूध दूध नाही पाहिजे माय मला. दूध खाली गेलो आई ते म्हणत मसाला दूध कर तर मग केलं घ्या मग सर्वांचंच केलं मी. मग आता त्याला पाहिजे होतं तर त्याच्या पुरतं करा उत्सुक. आई चांगलं असते ना सर्वांनी पिलं तरी चांगलं असते असं काही नसते. बाबालाही फोन केला बाबा येऊन राहिले. सासऱ्याला दे माय. हो ते तुम्हाला फोनवर प्यायला येतात दूध प्यायला येतात जेवायला येतात. तुम्हाला जर बरं आहे माहिती सासऱ्याला फोन लावला की जाय तिकडे. हा काय म्हणतो ती बाई? हा बाबा मसाला दूध बनवलं. हो बर दे बे. काय नाही ती विठ्ठल जोड बोलवतो विठ्ठलच्या घरी. हो ना माता सुनीचा फोन आल्यावर तर बापा कोणाच्या टिंगीती असले बसेल तर तुम्हाला तर याच लागते. सून फोनच करते. बरोबर आहे त्या पोरीचं. बशीन का गलीवर आवाज देत कल्ला करत चांगलं वाटते का? याले बोलायला पाठवा त्याले बोलायला पाठवा. हुशार आहे माई सून. फोन लावला की झालं. बाई तर सासूले 2 गिलास दे दूध म्हणजे तिची बुद्धी चालील जरा. बाबा आई चिडलेले आहेत ना कशाला गंमत करता. काही चिडेल नाही ते. येवा ये सुनीनं मसाला दूध केलं तर पे शिकून घे कसं करतात तर. हो
मला तर येतच नाही, सारं तुमच्या सुनीलेच येते बापा. येऊ बाई दे तर सासऱ्याला दे माय, आणि त्या बोक्याले दे चटकेल बोका, त्याला तर बाई काही खाले मसाला दूध करा, अमक करा अमक करा. येवा ये. अरे बापा रे, मस्त केलं ले. काय करतो, फोटो काढ काढ काढ. येवा ये ना बाई, फोटो काढते ना. हे तर मॅटोच आहे लेक. ये ना, ये बाई एक प्याला चहा. आम्ही दोघं जण असं बसतो, मग तू फोटो काढा. ये ना वा. हो आई या ना, दोघांचा काढतो ना सोबत. लय हिडगा आहे बाई हा माणूस. त्या सुनी पुढे काही हिडके धंदे करते. आता का त्या दूध प्याचे फोटो लागते का? मा नको काढू माय, तो सासऱ्याचा काढ. ते साजरं निघते ते टाकलं. आय रेनू, चल वर चहा ठेवत सासऱ्याले. किती खेप चहा पितात काय सांगा. मला तर वाटते चहाचा हांडच मारला आणि पेत्रा चहा की पितात. तर सकाळपासून 3 खेप झाला तर चहा चहा अर्धा धंदा चहानच वाढते मला. म्हणतात की लाईनी काही करत नाही, मोठी पा किती कामं करून राहिली, घरचं यावरते दारचं यावरते. हा तिला का सासऱ्याचं करायला गुरायला का सासूचं करायला राहिलं, कम नाही करीन तर आम्हाला तर सारा गावगाळा वळा लागते. झाला का व का मशीन आहे का मग हाताले? तोंडातलं काय वाळाय भेटीन तुम्हाला? काही चहा ठेवायला वेळ लाग नाही का? तेवढंच काम आहे का मला दिवसभरातून? नाही तर काय करतो मग? ड्युटीवर जातं का त्या जीवानी? हा ते मोठी गेली ड्युटीवर, घरचं सगळं आवरून लेकराय करून लेकर शाळेत धाडले. लागे दारात रांगोळी आहे म्हटलं, तिच्या रांगोळी जाऊन पाहुनी तो काही दार नाही झाडत, रांगोळी काही काढशी. ड्युटीवर जाते ती तर दारात पाणी टाकून झाडून रांगोळी, घरातलं सगळं पद्धतशीर. तुळशी जोड दिवा चालू आहे तिचा. चक्कर मारत जाय जरशी तिच्या घरी. तिचं कसं होते वा, ती कशी करते सगळं? ड्युटीवरही गेली, पैसाही कमावते, तर आम्हाला दिवसभर झोप नाही काढत. मी झोपा काढतो नाही घरात? नाही व, रोजच थोडी झोपतो तू. काही फोन पाहत बसत, कधी कधी शेजारी जाऊन बसत त्या माधुरीच्या घरी. ते मस्त मशीन काम करते, ब्लाऊज शिवते, आणि तू तिच्याजवळ गप्पा करतो. तू कामी का दिवसभर झोपतोस थोडी? एवढा जर मला टाटा येते तर काले राहायचा माझ्याजवळ? तू आल्याजवळ काले राहून राहिलो आम्ही? तर बापाच्या घर म्हणलं का हे घर? हे घर म्हणलं मानवऱ्यानं बांधेल, आणि कोण सांगलं आम्ही तो आल्याजवळ राहतो? आमचा पैसा नाही का, आमचं घर नाही का, आमचं पीक नाही येत का? हे घर कोणाचं आहे? मानवऱ्यानं बांधेल आहे हे घर. तू उलट आमच्याजवळ राहतो, आम्ही नाही राहतो. म्हणजे म्हणजे आता हे झालं का तुमचं? झालं का म्हणजे आमचंच आहे ना? झालं का म्हणजे ते आणलं ना आम्हाला दिलं का आमच्या नावानं करून? आमच आहे. तू राहून राहिली होती, आता डबल नाही म्हणायचं की आमच्यात कायले राहता. तुमच्यात नाही राहत आम्ही, आमचंच आम्ही खातो, आमच्याच घरात राहतो. तुम्हीच आमच्याजवळ राहता. एवढी धमक आहे आणि एवढी सोन आहे अंगात, तर जा ना मग त्या मोठी वाणी. होय वाली तुई वाली निघ आणि करतो आलं. मग काले सासूच्या गोष्टी ऐका लागतात, काले कोणाला शिंगलभर चहा करून द्यायला लागते. पण दम नाही ना. हा वालं निघायचं आणि कमवून खायचं. लय त्या मोठीचा पुडका आहे तुम्हाला माहित आहे ना? मला पुडका आहे तिचा. हे पाय जास्त आवाज काही वाढू नको. मला काही मोठीचा पुडका नाही, काही लाईनीचा पुडका नाही, दोघी जणी सारख्याचा. मला काही कराय का हरिक नाही, दोघीच त्यातल्याच. हा ती तशीच आणि तू तशीच. सांगून राहिली मी तुला त्यातली गोड. मी झावना ऐकेली हो ना, मी जाव ऐकेली. तुमचं राहीन, तुमचं ऐकाई. ती मोठी बरी करतही नाही ना ऐकतही नाही, मस्त जगून राहिली. ती मस्त ड्युटीवर जाते, नवीन नवीन साड्या घालते, मस्त साहेबीन साली ड्युटीवर जाते. हा आपल्या इथं बसा यायचे भांडे घासत, तरी यायचे जुने ऐकायला लागतात. आपणच करा यायचं आणि यायचे बोलणे आपणच ऐका. भाद्र्या बोळ्याची म्हणली आमच्यात राहा म्हणते. हो घर का तो आवऱ्यानं बांधलं काय? आमचं घर आहे आणि आम्ही काय माझा पगार नाही खात. वावरातलं पीक किती म्हटलं ठास नाही दाखवायची होती फुकटची. मुंगी होऊन साखर खासा तर रामकाटानं खाली मान घाल, नाही तर उचला आपापले घोंगडे. शिंगलवर चहा कर म्हटलं तिले तर लहान तिच्या द्वाराली. किती खेप चहा पेतात ते,
बरं झालं माय साखऱ्या काही तुम्हाला नाही आणा लाग. तो माणूसच आणून टाकते 10 15 साखर. आणि साखरचा चहा लागत या माणसाले. फिक्का तर घेतात, फक्त करणं जीवाले ना. करा ना मग, करा हातानं प्या. मी काल मिळून राहिली अन प्या ना. दिवसभर चहावरच राहा. दोन खायला करावं लागते. बरं भाकर करायची गरज नाही, चहाच राहा. मला काय करावं लागते, करतोच. ते हात नाही मोडले मला अजून की तो हातचा चहाची वाट पाहा लागीन. हाय वा हातात मी करतो पेतो मारावरेली देतो. तो भरोश्यावर नाही अजून.